नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवूया मस्तपैकी असे दोडका. सगळ्यांना आवडत नाही, तर मी दोडक्याची भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे, ते पण भरलं दोडकं. ते कसं बनवायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहून घेऊया. दोडक्याची मसाला भरून भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे शेंगदाणे, खोबरं, कांदा, लसूण आणि अद्रक, कोथिंबीर, आणि हे मी लवंग आणि मिरी घेतली आहे, जास्त घेतलेली नाही आहे. मीठ, लाल तिखट, चिकन मसाला, कांदा मसाला, हळदी पावडर, धना पावडर, जिरं आणि मोहरी, आणि मेन म्हणजे दोडका. हे सर्व जे साहित्य मी तुम्हाला सांगितले ते मी मस्तपैकी तव्यावरती भाजून घेणार आहे. तेल टाकून घेते तव्यावर. तेल थोडंसं गरम होऊ देणार आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेणार आहे. शेंगदाणे भाजून झालेत तेलामध्ये, ते मी काढून घेतले. आता मी अद्रक आणि लसूण टाकणार आहे. आता ह्यामध्ये कांदा टाकते आहे. आता ह्यामध्येच मी मिरी आणि लवंग टाकणार आहे. त्यानंतर खोबरं. आता ह्याला व्यवस्थित भाजून घेते. कोथिंबीर पण यामध्येच घालून घेते. थोडा वेळ ह्याला आपण भाजून देऊया. हे पहा, मस्तपैकी व्यवस्थित भाजलं गेले. मी ह्याला थंड करायला ठेवणार आहे. थंड करायला ठेवते. आपला भाजलेला मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण दोडका चिरून घेऊया. त्याचे साल काढून घ्यायचे. दोडक्याचे साल मी काढून घेतले. आता मी त्याला चिरून घेतेय. ज्याप्रमाणे आपण कांदा चिरतो त्याच प्रमाणे चिरतेय. तर मी काय करणार आहे, ह्याच्यामधला आतमधला जो पोर्शन आहे तो काढून टाकणार आहे. तो पण आपण भाजीमध्ये वापरणार आहोत. आपण जे भाजून घेतलं होतं ते मिश्रण थंड झालेलं आहे. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलंय. त्यामध्ये मी धना पावडर टाकतेय. सगळे मसाले सुद्धा त्यामध्येच वाटून घ्यायचेत आपल्याला. हळदी पावडर, कांदा मसाला, लाल तिखट, आणि हा चिकन मसाला, आणि मीठ पण घालून घेते.
आता मी हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून घेणार आहे. हे पहा, मसाला मी वाटून घेतलेला आहे. आता मी तो दोडक्यामध्ये भरून घेते. कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं मी, ते तापले. मी त्याच्यामध्ये मोहरी घालते. मोहरी चांगली तडतडली का जिरं घालायचं. आणि आता हे दोडके घालून घेते. दोडका थोडासा फ्राय होऊ देणार आहे मी तेलामध्ये. मग अशी मी दोडक्याच्या आतमधलं जे काढलं होतं ते पण ह्यामध्ये तेलामध्ये टाकून घेणार आहे. ते पण फ्राय होईल मस्तपैकी. हे पहा, दोडका फ्राय झालाय तेलामध्ये. आता मी जो राहिलेला मसाला होता तो पण टाकून घेणार आहे. मी राहिलेला मसाला सुद्धा टाकून घेतलाय. आता मी दोडका थोडासा मसाल्यामध्ये फ्राय होऊ देणार आहे. हे पहा, मस्त अशी दोडक्याची भाजी तयार आहे. तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच DSK फूडला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा, फॉलो करा, लाईक करा. तुमचा प्रत्येक लाईक आणि प्रत्येक शेअर माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर नक्की शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.